नीट आवरलं पण नाहीये परी. तर चला, नमस्ते, मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 9 कधी वाजले हे कळालं सुद्धा नाही. आणि स्वयंपाक पोळींचे डबे भरून घेतलं, दूध वगैरे तापवले, तर गरम गरम त्याच्यावरती काय झाकलेलं नाहीये, फक्त भांडे तेवढं ठेवलेले आहे. नळाला पाणी घ्यायचं ते एक टेन्शन. बरोबर आज 8 दिवस झाले नळाला पाणी आलं नाही, प्यायला पाणी नाही, वापरायला पाणी नाही, काही नाही. आणि त्यात आधीच माझी सोनोग्राफीची तारीख ठरलेली, आणि जी 5.5 महिन्यातली सोनोग्राफी असते ती सगळ्यात मोठी सोनोग्राफी असते. म्हणजे बाळाला काय व्याधी आहे का, हृदयात का होल वगैरे इकडे तिकडे काय प्रॉब्लेम असेल ते आज सगळं आपल्याला कळत असते. आणि नेमकं एकदम आपल्या भाऊकीतलंच जवळचं साखरपुडा आहे, आणि दवाखान्याच्या तिथं शेजारी साखरपुडा आहे. आणि साखरपुडा आहे मला वाटतं 11, 11:15 वाजता आहे साखरपुडा. आणि दवाखान्यात आपल्याला नंबर लावायचा, जाऊन नंबर कधी सांगता येत नाही, कारण की दवाखान्याचा सोमवारचा दिवस असा सोमवारचा दिवस असतो की बघा, तर त्याच दिवशी जी मोठी सोनोग्राफी असते, ज्यांची बघा 9व्या महिन्यातली, कोणाची 3.5 महिन्यातली असते, आणि आता माझ्यासारखी 5.5 महिन्यातली सोनोग्राफी जी असते ती सगळी आजच असते. आणि IVF चे पण खूप असे ना पेशंट असतात. आता काम आहे ती काम करेपर्यंत किती जर लवकर उठलं, धावपळ करत 9 वाजलेत, पटकन आता ह्यांचं रेडी व्हायला लागले. चपाती दिले ह्यांना खायला, पोट भरून खाऊन यायला सांगितलं आहे. आणि त्यांचे काही काही नियम आहेत ते सुद्धा सगळं म्हणजे करून आपल्याला जायचं आहे. फाईल वगैरे सगळं घेतले, सैपरीची डबा भरले. आणि आई पण नेमकं साखरपुड्याला जायचे आहे, तर जाईपर्यंत पाणी आलं तर ठीक, नाहीतर आईना बी बोलले की तुम्ही पाणी तसं म्हणजे आलं नाही आलं तरी पण तुम्ही जावा म्हटलं. मग शेवटी काय होतं, आम्हा दोघांना जर जायला जर उशीर लागला की घरातलं कोण आलं नाही असं व्हायला नको. कारण की बघा, आता ज्यांचं साखरपुडा आहे, अशा जेव्हा वडील वारले होते ना त्या दिवशीच दारसं होतं त्यांच्या घरी, पण आता आकस्मिक निधन झाल्यामुळे तिथं पण तेव्हा पण जायचं झालं नाही. आणि आता पण जर बुडालं तर रागाला येतील. म्हटलं आता आम्ही साखरपुड्याला नाही पोचलो, जेवायला तर येऊ असं सांगितलेलं आहे. जास्तीचं असं पळून पटपट कामं करायचं म्हटलं की मला पण आता जर दमल्यासारखं व्हायला, त्यामुळे भांडी ठेवूनच टाकली. पोरीचं मेन म्हणजे काय आपल्या खायप्याचं तेवढंच केलेलं आहे. हे पण सांगते आईला की पाणी राहिलं तर होते आई, तू जा सांगोलला, आणि गाड्या आहेत न्यायला सगळ्यांना, त्यामुळं काय एवढं प्रॉब्लेम नाही. त्यामुळं त्या बेतानंच मी साखरपुड्याला जायचं झालं, त्या बेतानंच पटकन कशी तरी साडी नेसलेली आहे. तर ही साडी माझ्या कोल्हापूरच्या बहिणीने मला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिलेली साडी आहे. म्हटलं चला दोन्ही पण होईल, दवाखाना विथ साखरपुडा. झालं का नाही म्हणत दुपारचे 1:30 वाजत आले दवाखान्यामध्ये. खूप उशीर झाला, सकाळी 9ला निघालो, तरी हे चला म्हणलं आता जाऊया, निघूयाच. खूप बोर पण झाले. आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी हे जाऊन आले होते, परत तिथं जायचं आहे, परत मला न्यायला आलेले होते. तर चला, दवाखान्यातलं काम असंच असतंय, जाम कंटाळा आला. दवाखान्यात ना चांगले 3.5 तास गेले. आणि 5.5 महिन्यातली सोनोग्राफी मोठी असते ना, म्हणजे बाळाला काय व्याधी किंवा हृदयाला होल वगैरे असतात ना, किंवा किडनी प्रॉब्लेम, जे काही प्रॉब्लेम असेल तर आजच्या सोनोग्राफीमध्ये असते. त्यामुळं गडबड डॉक्टर करत नाहीत. बाळ अगदी निरोगी चांगलं आहे. आणि पोटात जास्तीत जास्त पाणी जास्त असणे जास्त गरजेचं आहे. तर पाणीसुद्धा पुरेसं आहे. अगदी निरोगी हेल्दी बाळ असं आहे डॉक्टरांनी सांगितले. ते एक ऐकून अगदी मनाला बरं वाटलं. आणि साखरपुड्यात आल्यानंतर सगळ्यांची जवळजवळ पंक्ती उठल्या होत्या, तर आम्ही पण जेवण केलो. आणि गेल्यानंतर इतकं मान सन्मान दिलं ना, इतकं छान वाटलं ना. आपण जिथे कुठे जातो ना, कार्यक्रमाला म्हणा, कुणाच्या घरी गेलो म्हणा, आपल्याला आदर तिथं केलं तरच जावं असं वाटतंय, नाहीतर जावं असं वाटत नाही. तर गेल्या बघा बरेच लोक, मी गेल्यानंतर बरीच लोक गेली ज्यांना घाई असते. तर गावातल्या गाड्या केल्या होत्या ना, भाड्याच्या गाड्या, म्हटलं की पटकन जावावं लागतं. जे साखरपुड्यातलं मान सन्मान असतो ते सगळं मान सन्मान आमच्या काकांनी केलेलं आहे. आणि आमच्या अगदी जवळचं भाऊकीतलं साखरपुडा आहे. खूप म्हणजे खूप घरातलंच असल्यामुळं इतकी दगदग आणि धावपळ आज करावं लागलं. आणि माझ्या ज्या पुतण्या आहेत का, इतकं म्हणजे आदरातिथ्य लाड करत होते ना, कारण की ही बातमी कळल्यापासून मला आजच त्या भेटल्या. कारण की गावात जास्त जायचं होत नाही. आणि जी बाळ घेऊन चाललेली आहे तिचं लग्न झालेलं आहे, ती पण इतकी छान गोड म्हणजे आमचं स्वागत केले ना, काय सांगू. इतकं लहान बाळ असून सुद्धा माझ्याकडे अगदी येऊन आदराने काकी जेवण करा, जेवायला वाढणे, परत स्टेजवरती नको नको बोलताना फोटो, हळदी कुंकू, ह्या साऱ्या गोष्टी झाल्या साखरपुड्याला गेल्यानंतर.
तुम्हाला ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून खरेदी काय दाखवले नव्हते. कालच्या व्हिडिओमध्ये सईचं थोडं थोडं तुम्हाला ओझरतं. जेव्हा तिच्या आजीला ती घालून दाखवते बघा त्यावेळेस थोडंसं दिसते. आणि कुठल्याही लहान मुलं कुठलंही खरेदी करून आणलं पटकन घालतात आणि आपल्या आजी आजोबा दाखतात. तसंच आपल्या घरातला प्रकार आहे सईपरीचा. तर सईचं बघा हे असं मस्तपैकी असा टॉप आहे. मला पण हा खूप आवडला आणि कलर बघता क्षणी आवडला. इतकं सुंदर असा टॉप आहे हे बघा. आणि आणि अनारकलीमध्ये थोडंसं मोडतं आणि पुढं थोडंसं ना अशी बटणं वगैरे कट बटणं आहेत. तर एकदम छान आहे हा ड्रेस. आणि विशेष म्हणजे कलर आणि त्याला थोडीशी चमक. आणि विशेष म्हणजे सईला अशा बाह्याचेच ड्रेस पाहिजे होते आणि तिच्या शाळेत हाफ ड्रेस चालत नाही ना, त्यामुळे तिचा जीव नुसतं चुटचुट करतो भाईवाला ड्रेस घ्यायचा. तर असा एक टॉप घेतला आहे. तर ह्या टॉपची किंमत बघा 500 रुपये आहेत. तर हे 500. तर ती ऑनलाईनच म्हणत होती की बाबा आपण ऑनलाईन घ्यायचं मध्ये घेतलं होतं 250-300 वाले. पण ते काय होतं ऑनलाईन ड्रेसेस तर ते पण सांगते काहीतरी काय धाग्याने किंवा साईडचं काहीतरी शिलाई निघते किंवा काहीतरी काय चालू असतं लगेच खराब होतात. म्हणून म्हटलं 100-200 जास्त जाऊ दे पण अगदी टिकावा आणि भरगच्च दिसेल असंच ड्रेस घेतलाय. तर तिला पण हा खूप आवडला. आणि हा एक टॉप घेतलाय हा मला आवडला. तर हा पण सेम तसंच आहे फक्त बटनाचा कटवाला असंच आहे. फक्त आपलं डिझाईनसाठी बटन आहेत. आणि डिझाईन जर बोलली तर त्याला थोडंसं मण्या वर्क वगैरे आहे. तर हे अगदी सिंपल वगैरे आहे हे बघा. तर हे असं घेतलेलं आहे सईला. तर हे पण खूप छान आहे अगदी ड्रेस. आणि मला वाटलं घरी आल्यानंतर खूप मोठं होईल किंवा म्हणजे धरावं असं लागेल असं वाटलं. पण काय नाही अगदी नॉर्मल असं तिला ते ड्रेस दोन्ही बसतोय. आणि त्याच्यावरती जे काय लेगीज वगैरे आहेत ते मात्र आपण घ्यायचे आहेत. काल तिच्या मापाचे लेगीज वगैरे नव्हते. आता कसं आधीमध्ये सीझन वगैरे काय नसतं त्यामुळं ज्या दुकानात आम्ही गेलो होतो त्या दुकानात ते नव्हतंच. आणि हे स्वेटर टाईप टी शर्ट. आता थंडीचे खूप दिवस आहेत. आम्ही धड गावात पण राहत नाही धड गावाच्या बाहेर पण राहत नाही. पण समोर मात्र शेती आहे आणि शेतीमुळं भरपूर अशी थंडी असते. तर सईला असं रेग्युलरचे टी शर्ट नव्हतेच. तर मला वाटते परीच आहे सई बरोबर परला पण घेतलं. तर दोघीला सेमच घेतलं. तर परला पण खूप तोकडे होत होते कपडे. तर एकाने घातले की दुसऱ्याला घ्यावंच लागतंय. तर दोघींचे सेम आहेत. हे सईबाईला घेतलेले असे टी शर्ट परला एक घेतले सईला मात्र 2 घेतले. हे असे 2 सईला आणि हे एक असं परीला. हे मात्र टी शर्ट कितीला आहे हे घेतात टी शर्ट मी नव्हते कारण तुम्हाला बोललेले ना आजी तर मी साखरपुड्याला गेलते ते पण सगळे खरेदीला तिथेच आले होते. तर ह्याच्यावरती बघा 300 रुपये MRP दिलेले आहे. तर 300 दिल्यासारखं कपडा पण छान आहे. दुसरं काय नाही रुमाल वगैरे असं घेतलेलं आहे. तर आजच्या कमेंटमध्ये असं आलेली की तू सईला रागाराग करते का किंवा अश्विनी तिला प्रोत्साहन द्यायचा. रागाराग वगैरे काहीच नाही. कधीही बघा कुठलीही आई आता तुम्ही स्वयंपाक केलेला असता सुट्टे म्हणून मुलांच्या आवडीचं भाजी बनवलेलं असतं भाजी चपाती बनवलेली असते. पण मुलं काय करतात भाजी चपाती बिलकुल खात नाहीत कसलंच नाही. ज्या दिवशी डबा असतो ना त्याच दिवशी जी चपाती आणि भाजी दिलेली असते ना त्यातले खातात. उलट तुम्हाला सांगते परी एखाद्या वेळेस शाळेतला भात पण खाते एक चपाती पण खाते. आणि सई शाळेतला भात पण खात नाही. सकाळी 7ला जाते प्लस 1-1.5 मी चपाती देते त्यातले ती चतकोरच चपाती खाते आणि बाकीची महागारी चपाती आणते दररोज. भात तर खात नाही. तिची भूकमोड होते का काय होते माहित नाही. भाजी तर खूप छान झालेली आहे असं म्हणते आणि सगळ्या मैत्रिणी शेअर करते आणि मैत्रिणी डब्बा संपवून टाकतात चपाती जर सोडली तर. आणि सुट्टीच्या दिवशी चपाती खायला पाहिजे. मग मी त्यांना आधी बोललेलं असते जेव्हा मी कुठलेही त्यांना पदार्थ करून देते का त्यावेळेस तुमच्या वाटणीची चपाती भाजी खावा असं माझं एक म्हणणं असते. मग ती काय केली होती कालच्या रविवारच्या दिवशी ती चपाती भाजी खाल्लीच नव्हती. आणि जेव्हा ती फिंगर चिप्स केलेली ना त्यावेळेस दुपारचे मला वाटतं 2:45-3 असं वाजलेले होते. नुकतंच जेवण वगैरे करून मी किचन वगैरे आवरलेलं होतं कपड्यांच्या घड्या वगैरे जे आपलं घरचे रोजची कामं आहेत ते. आणि थोडंसं आपल्याला पाठ टेकावंच वाटते. तिचं एक ती एक म्हणाली की आई मी सगळं करते माझं मी फक्त तू तळून दे. ठीक आहे मग मला पण वाटते ना मुलांना सगळ्या गोष्टी खायला द्यायला पाहिजे किंवा जे जे छोट्या छोट्या गोष्टी जे आता आजकाल मुलं चटकदारच खातात. मी ते पण म्हणत नाही ते पण बनवायला यायलाच पाहिजे. स्वतः आता बनवायला यायला पाहिजे.
मग ती चपाती खाल्ली नाही काय नाही, त्यामुळे तिला थोडीशी मी रागवले पण तळून दिले. आपलं पण जीव राहतो का? जेव्हा ती एकदा म्हटली मी नाही बोलले, दुसऱ्यांदा नाही बोलले, तिसऱ्यांदा आपलं मन राहत नाही. एवढं सगळं केली तर चला आपण तळावं. एवढ्यासाठीच कुठलीही आईला पहिला मुलांना पोटभरीचं जेवण त्यांच्या पोटात जायला पाहिजे असं वाटतंय. मग तुम्ही वरचं जे काय भुसा माल आहे ना तुम्ही खावा, मी असं बोलत असते. हेच प्रॉब्लेम आहे, दुसरं काय नाही. असे सगळं ॲक्टिव्ह आहे. सई कालची देवपूजा पण खूप छान केली होती. परीचं पण तुम्ही कौतुक करता, सईचं पण कौतुक करता. आणि पहिली गोष्ट, एक आई 2 मुलांमध्ये कधीही भेदभाव करत नाही. तिच्यासाठी पण तेवढंच वेदना आलेल्या असतात आईला आणि दुसऱ्या बाळासाठी पण तेवढंच वेदना आलेल्या असतात. उलट ज्या काही गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत ते त्यांना मिळायला पाहिजे. चला आता आपलं मूल आपल्याला हे खायला मागितलंय आणि जर मला नाही असं जर समजा घरात असून जर नाही दिलं तर कसं तरी वाटतंय. हां, एखाद्या वेळेस जर माझ्याकडे ती गोष्ट नाही आहे, एखादी पोरं बाहेर खातात किंवा मैत्रिणी बोलता बोलता शेअर करतात की अश्विन म्हणते सॉरी, की आज मी हे खाल्ले ते खाल्ले, मैत्रिणीमध्ये जे गप्पा असतात त्यावेळेस जर पोरं सांगितले ना आई ती खाल्ली ही खाल्ली, त्यावेळेस मात्र मला खूप वाईट वाटतं की बाई मला हे माझ्या मुलांना ना किमान ह्याची चव चाकवण्यापुरतं तर ही गोष्ट खाऊ घालायला पाहिजे, तेवढं मात्र मला वाटतं. पण हे पण सांगत असते, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते ना, एखाद्या अगदी गरीब, आपण तसं नाही आहे, आपण तसं लई खुश आनंदी आहोत की आपल्या 2 टायमाचं जेवण, तुम्हाला खाणं पिणं शाळा सगळं मिळते. पण जे अगदी गरीब आहेत, आमच्या गावातले काही उदाहरणं आहेत, मग मी त्यांना बोलत असते जा असं असं त्यांच्या घरी जाऊन बघ. मग त्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटते की आपण किती सुखी आहे. त्याची एक मी जाणीव करून देते मुलांना. म्हणजे ती बघितली गोष्ट ती पाहिजे म्हणजे पाहिजे, वेळेवर मिळेल असं काय नाही. ह्या गोष्टीची पण मी दोघींना जाणीव करून देत असते. दोघींना समान, दोघी का, माझ्या बाबतीत पण ते रूल आहे. एखाद्या बाईकडे हे आहे ते आहे, चला आता ते माझ्याकडे पाहिजेच, अरे बापरे त्यांच्या नशिबानं त्यांना मिळतं, आपल्या नशिबात येईल तेव्हा, असं मी सैफरला शिकवण देत असते. त्यामुळे मी ना दोघीत अजिबात भेदभाव करत नाही. फक्त खायला प्यायला तर आई मला सारखं वरडतात, काय म्हणेल ते पोरीचं तू लाड पुरवत असते असं सारखं करू नको, परत जड जाईल वगैरे असं बोलत असतात. पण एका आईला आपल्या मुलांना ना सगळ्या गोष्टी द्यावं असंच वाटतं. पण भाजी चपाती खा, मग नंतर काय खा, हे एक माझं ना ठरलेलंच असते. कारण आपण किती कष्टाने चपात्या बनवत असतो, भाजी बनवत असतो, त्या गोष्टीसाठी किती साहित्य लागत असतं हे मुलांना माहिती नसतं ना. मुलं काय मनावर एवढं घेत नाहीत. त्यामुळे दोघीत मी अजिबात भेदभाव करत नाही. सईपरीमध्ये आधीपासून करत नाही. माझ्या आई वडिलांची वरड असते सारखी की तुझं संदीपचं लय लाड असते, पोरींना लय लाड असते पण म्हणतात. पण म्हणजे आपल्याला एक वैयक्तिक असतंय एक काय म्हणतात ते, माझ्यापेक्षा जास्त लाड तर हेच करत असतात. सईप इतकं करतात ना, एका दिवस काय चुकलं तरी पण अश्विनी गप्प बस असं करत असतात. हे पण स्वतः तर कधी वरडणारच नाहीत. त्यामुळे भेदभाव करायचं काहीच प्रश्न नाही. असं काय तुम्ही माणूस नका की सईला असं तसं म्हणते ताई, त्या असं काहीच प्रॉब्लेम नाही. तर चला, मला बाहेरचं ना थोडंसं साफसफाई करायचं आहे आणि दररोजचं माझं लिखाण आज राहिलंय. काल पण थोडंसं अर्धवट राहिलं होतं, आज तर पूर्णच राहिले माझं. कालचं अर्धवट सांगोल्यातून आल्या केलं आणि आजचं सुरुवातीपासून मला लिखाण पण करायचंय. पण लिखाण करायच्या अगोदर आता मी तर काय ब्लॉगमध्ये आज काय मी कामं दाखवणार नाही, कारण की इतकं पाला पडलंय ना बाहेर, मग ते मोबाईल सेट कर मग खूप उशीर होऊन जाईल. त्यापेक्षा पटापट आहे नाही कामगार सफाई सई म्हणते महानगरपालिकेतले कर्मचारीसारखं तुझं चाललंय काम झाडायचं. ते काय होतंय, जेव्हा ऐकत नाही स्वच्छता करायची सवय लागली. आधी गार्डन पूर्ण सगळं क्लीन करणार आहे, मग नंतर ना पुरी आले का मग त्यांचं दूध वगैरे दूध वगैरे देऊन मी पण लिखाणाला बसले का मग ते पण अगदी अभ्यासाला जोमानं बसतात. त्यांना एक आनंद वाटतो की आई पण आपल्याबरोबर काहीतरी लिहित असते, अभ्यास करत असते. मग दोघीही आवडीनं अभ्यास करत असतात. आधी कपडे सगळे घडी करून ठेवते. कितीही नाही काम नाही करायचं जरी बोललं, भरपूर असं काम असतं. काम झोपेपर्यंत अजिबात संपत नाही, अगदी दमायला आल्यासारखं होतंय. पण आता आपल्या मुली मोठ्या आहेत, जबाबदारी आहे माझ्यावरती, आईंची आहे. आई पण मला खूप म्हणजे आई पण अगदी लेकीच्या वरचं मला सांभाळतात. त्यामुळे मला कधीच कसं काय वाटत नाही की आई माझी सासू आहे. ते मात्र अगदी बरोबर वाक्य आहे. आपल्या ताई नेहमीच्याच कमेंट केल्या आहेत, आई ह्या आईच आहेत माझ्या, ते एक मला जाणवू देत नाहीत, त्यांची एक मदत असतेच. तर चला पटापटा कामं करून घेते. तर इथंच मी व्हिडिओचा आज एंड करणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मी तर सांगायला अजिबात विसरू नका.
चॅनलवरती कोण नवीन आहे तेवढे तर बघत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.